रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वडखळ, वाशी, शिरकी, बोरी आदींसह अनेक गावांमधील शेतकरी हे मिठागरं जोपासत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मीठ व्यवसायामध्ये असलेले शेतकरी आता या व्यवसायापासून दूर जात आहेत। किंबहुना मिठाचं अस्तित्व आणि मिठागरांचं अस्तित्वच देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। कारण प्रदूषण असेल किंवा सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधाचा अभाव असेल किंवा त्यांच्याकडून ज्या काही शेतकऱ्याला अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्यानं ही मिठागरं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये रायगडमध्ये दिसतील की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। एकेकाळी भाताचं आणि मिठाचं कोठार समजलं जाणारा रायगड जिल्हा आता मीठ उत्पादनापासून लांब चाललेला आहे। कारण येथील शेतकऱ्यांपुढं अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत। या ठिकाणी सर्वात मोठी समस्या म्हणजे जलप्रदूषणाची। शेतामध्ये खाडीतून ज्या पद्धतीनं पाणी आणून खारे पाणी मिठासाठी लागतं, मीठ उत्पादनासाठी आवश्यक असणारं खारं पाणी या ठिकाणी प्रदूषित होतंय। त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसतोय आणि मिठाच्या उत्पादनाचा जो कालावधी आहे तो कालावधी देखील वाढत चालल्याचं मत येथील मिठागरवासी यांनी सांगितलेलं आहे। ज्या 3 पिढ्यांपासून येथे मिठागरवासी शेतकरी या ठिकाणी मीठ उत्पादन करतायत ती जागा त्यांच्या नावावर झालेली नाही, ती जागा देखील त्यांच्या नावावर झाली पाहिजे। आपण बघतो की कोणतंही जेवण असेल त्याची चव वाढवण्यासाठी, रुची वाढवण्यासाठी, ते रुचकर होण्यासाठी मीठ आवश्यक असतं। एखाद वेळी जर जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण आळणी आहे म्हणून अनेकदा आपल्याला मीठ मागून घ्यावं लागतं। इतकी चिमूटभर मिठाची किंमत आपल्याला त्या ठिकाणी जेवणाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते। मग आपल्या ताटात येणारं मीठ जे आहे ते मीठ जर व्यवस्थितरित्या त्याचं उत्पादन झालं तर त्याची निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होईल आणि शेतकरी देखील चांगल्या पद्धतीनं उत्पादन कमवून तो हे मिठागरांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करेल। मात्र राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत येथील मिठागर शेतकऱ्यांना मिळत नसल्याची भावना आणि नाराजी येथील पेन तालुक्यातील मिठागर शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मॅक्स महाराष्ट्र आज या ठिकाणी ग्राउंडवर आलेला आहे आणि या ठिकाणी शिरकी असेल, बोरी असेल, वडखळ असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी मॅक्स महाराष्ट्रानं हितगुज साधलं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिठागरवासियांचं अस्तित्व आणि मिठागरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी अशी भावना आणि मागणी मॅक्स महाराष्ट्रावर शेतकऱ्यांनी व्यक्त केली। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।